वेलकम टू सहज शिक्षा लर्निंग ॲप। आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपला 15 नंबरचा जो पाठ आहे त्याला आपण सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये आपण संदेशवहन बघितलं होतं। आता या संदेशवहनासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं की टीव्ही असेल, रेडिओ असेल, मोबाईल असेल, तर हे जी माध्यमं आहेत ही माध्यमं इथं वापरली जातात। संदेशवहनासाठी वापरली जाणारी ही माध्यमं आहेत। त्याच्यामुळे काय होतं की एका ठिकाणून म्हणजे तुमच्या घरामध्ये टीव्ही असेल तर त्या टीव्हीवरती काहीतरी तुम्हाला दिसत असतं, ते कुठनं एका ठिकाणावरनं प्रक्षेपित केलं जातं। म्हणजे तुम्हाला तिथं बघा दिसत असेल चित्रामध्ये ती न्यूज अँकरवाली बाई जी आहे ती तिथनं बोलते आहे, तिथनं तो संदेश कसा तुमच्या घरापर्यंत पोहोचतो आहे ते तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल। तर अशा पद्धतीनं हे संदेशवहनाचं टीव्ही असेल त्याच्यामध्ये थेट प्रक्षेपण तुम्हाला बघता येतं, किंवा मोबाईल आहे, या मोबाईलवरनं तुम्हाला तुमच्या परदेशामध्ये असणाऱ्या मित्रासोबत थेट संवाद तुम्हाला करता येतो, किंवा रेडिओवरती तुम्हाला म्हणजे आपले पंतप्रधान असतील त्यांनी काही संदेश दिला आहे, काही बातम्या दिल्या आहे तर त्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात। मग हे कसं शक्य होतं, तर याच्यासाठी आपण एक अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञान ज्याचा अभ्यास आपण कशामध्ये केला होता, पहिल्या पाठामध्ये केला होता। या अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। या अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानामध्ये काय केलं जातं, तर अग्निबाणाच्या साहाय्याने कृत्रिम उपग्रह अवकाशामध्ये सोडले जातात आणि मग त्यांचा वापर संदेशवहनासाठी केला जातो। तर अशा पद्धतीनं अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञान अग्निबाणाच्या साहाय्याने कृत्रिम उपग्रहाच्या साहाय्याने ते केलं जातं आणि मग त्याच्यातनं टेलिव्हिजन असेल, मोबाईल असेल, रेडिओ असेल, ही सर्व संदेशवहनाची माध्यमं काम करतात। आपल्या भारतामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं ह्या कृत्रिम उपग्रहांचा वापर केला जातो संदेशवहनासाठी। मग आपल्या भारताने जे काही कृत्रिम उपग्रह अवकाशामध्ये सोडलेले आहे संदेशवहनासाठी त्यांना इनसॅट म्हटलं जातं। इनसॅट म्हणजे काय, तर इंडियन नॅशनल सॅटेलाइट आणि या इंडियन नॅशनल सॅटेलाइटचा वापर करून ह्या पद्धतीनं अवकाश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अग्निबाणाच्या साहाय्यानं कृत्रिम उपग्रहाचा वापर करून तो संदेश आपल्या घरापर्यंत पोहोचतो। मग याचे काय 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 आहे, कशा पद्धतीनं होतं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जलद संदेशवहन होतं। अगदी पटकन फास्टमध्ये एकदम लगेचच्या लगेच तो संदेश आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो, कमी वेळामध्ये आणि मोठ्या भूभागावरती किंवा मोठ्या क्षेत्रावरती आपण संदेश पोहोचवू शकतो। आता हे जे मी तुम्हाला म्हटलं की जलद संदेशवहन किंवा कमी वेळामध्ये मोठ्या क्षेत्रावरती जो संदेश पोहोचवण्याचं काम केलं जातं त्यालाच आपण त्या संदेशाचा प्रसार करणे असं म्हणतो। मग ह्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी काही विशिष्ट अशी प्रसार माध्यमे वापरली जातात। मग ती प्रसार माध्यमे कोणती कोणती आहेत आणि कशा पद्धतीने कार्य करतात त्याचा अभ्यास आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये करूया। धन्यवाद।